शेतकऱ्यांचं काय? तुम्ही निकष बदलवला, जी.आर.च बदलवून टाकला. निवडणुकीच्या पूर्वी एक जी.आर, छाती ठोकून डोका आपटून काय सांगितलं? त्यावेळेचा 1 जानेवारी 2024चा जी.आर होता. त्या जी.आर मध्ये कोरडवाहू पिकासाठी 13,500, बागायतीसाठी 27,000 रुपये होता, फळबागासाठी 36,000 रुपये होता. आणि ही मदत अवकाळी पाऊस किंवा राज्यामध्ये अवेळी पाऊस याला 3 हेक्टर पर्यंतची मर्यादा होती. अध्यक्ष महोदया, 30 मे 2025ला जी.आर काढला आणि आता कोरडवाहूसाठी 8,500, बागायतीसाठी 17,000 आणि भास्कर साहेब फळबागांसाठी 22,000 आणि त्याची मर्यादा 3 हेक्टरवरून 2 हेक्टर केली. म्हणजे निवडणुकीत मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना फसवायचा, फार मोठा जी.आर काढून दाखवायचा, शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे म्हणून छाती खोलून दाखवायची, मोठी छाती फोडून दाखवायची. आणि आता देत असताना तुमचे हात आकडते का घेता? तुमच्या हाताला लकवा मारल्यासारखं शेतकऱ्यासाठी का करता? का लकवा मारतो शेतकऱ्यांचं नाव आल्यानंतर? उद्योगपतींना 3-3 हजार कोटी रुपये देताना लकवा मारत नाही. सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावं लागतं एका मोठ्या कंपनीला, उद्योगाला देत असतात. आणि शेतकऱ्यांना देताना जी.आर वाढवून द्यायला पाहिजे. महागाई, आलेलं संकट, झालेले उत्पन्नात घट, न मिळणारे दर हे वाढवायला पाहिजे की कमी करायला पाहिजे? उलट हे वाढवून देत आहे. ठेकेदारांचे पैसे वाढवून द्यायचे आणि इकडचे कमी करायचे. हा दुपट्टी आणि दुतोंडी भूमिका अध्यक्ष मोदी या सरकारची. सांगितलं सगळ्या खतांचे भाव प्रचंड वाढलेत मागच्या वर्षीच्या तुलनेत. म्हणजे खर तर निकृष्ट अभियान आहे. पुढे आज कृषी मंत्री नाहीये, काय सांगावं? पासून तुम्ही त्याचा उल्लेख केलात की नाही मला माहित नाही. हा मंत्री कोण आहे? तर मुंबईचे पालकमंत्री महोदय. सगळं आपला अधिकार आहे, आनंद आहे आम्हाला. जे होते ते जलसंधारण वाले तेही गेले. म्हणजे शेतकऱ्यांची चर्चा, मातीच्या राबणाऱ्या, मातीत घाम घालणाऱ्या माणसाच्या न्याय हक्कासाठी चर्चा, आणि सिमेंटच्या जंगलात राहणारे मंत्री उपस्थित. मंत्री महोदय, आपल्याला विनंती, आपण बसलात खरं म्हणजे आपला आदर आहे, सन्मान आहे, पण किमान त्या खात्याशी संबंधित एकतरी मंत्री बोलवा जरा, अधिकारी बोलवा. कोण नाही, गॅलरी खाली आहे ती बंद करून टाका. सुरेश भाऊ, सगळ्या जातपर्यंत आपण बसू, मंत्री गेले तरी आपण बोलत राहू. अध्यक्ष महोदया, खरं काय बोलावं आता मी? ही भांडवली चर्चा कशी करायची सांगा. ते मंत्री होते तेही गेले. मला अध्यक्ष महाराज, मी आपल्याला सांगतोय की या महाराष्ट्रातल्या सरकारला खर तर शेतकरी हा यांचा आता काही भाग ठरलेला नाही असंच आम्हाला वाटतंय. मोठ्या मेहनतीनं, कष्टानं, भांडून, सस्पेंड होऊन आम्ही ही चर्चा आणली. आणि याच्यामध्ये सरकारचं जे काही आता चित्र या ठिकाणी दिसतंय, त्यांचे ते लॉबी पण ती आपल्याला अदृश्य लॉबी आहे, पण तिथेही अधिकारी नाही. काय ती अदृश्य झाली? हे अशी वाजवटी चर्चा करून काय करायचंय? काय करायचंय? हे होते राठोड साहेब होते, ते गेले. कोण केलं? मला इमारतीचे शहरातल्या, मुंबई शहरातले इमारतीचे जंगलातले, इमारतीच्या जंगलातले मंत्री बसलेले आहेत. हो सुधीर भाऊ, तुम्हाला तरी हे आवडतं का? राठोड साहेब येऊन गेले, 5 मिनिटात सांगून गेले. परवा सन्माननीय तालिका अध्यक्ष असताना अतिशय स्पष्टपणे सूचना झाल्या की कमीत कमी मंत्री महोदय, कॅबिनेट मंत्री महोदय कदाचित कॅबिनेटच्या व्यस्ततेत असतात, पण कमीत कमी जे अधिकारी त्या विभागाचे आहे, कृषी विभागाचे सचिव असतील किंवा जलसंधारणाचे सचिव असतील किंवा जे विषय त्या चर्चेमध्ये उपस्थित झाले आहेत त्या सचिवांनी तर राहावं. कोणीच अध्यक्ष राहणार नाही. या चर्चेला जी गंभीरता पाहिजे,
म्हणजे मी तर मंत्री महोदयांना धन्यवाद देऊ की त्यांचा काही संबंध नसताना मंत्री महोदय बसले तरी आहेत यांच्यापासून इतरांनी आदर घेतला पाहिजे. यांचे पासपोर्ट फोटो काढून त्यांच्या खिशात ठेवण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही आहे. अधिकारी तर असं नाही. भास्करराव जाधव साहेब बोलले, नंतर वडेट्टीवार साहेब बोलतायत. ते दोन्हीही तसं पाहिलं तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहे आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत, जलसंधारण मंत्री आले, आता लोढा साहेब इथं आलेले. लोढा साहेबांचा आणि कृषीचा याचा काही संबंध तरी आहे का? एक तर मंत्री कृषीचा मंत्री, कृषीचा किमान राज्यमंत्री, राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी, सेक्रेटरी नसेल उपसचिव, एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाहीत. राठोड साहेब येते ना काय बसलेले आहेत. अहो आम्हाला मागच्या वेळेस सभा अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो. मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली, त्याच्यापेक्षा जास्त रिग्रेशन या सभागृहात व्हाल. अधिकारी बसलेले आहे महोदय, सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती. एक मिनिट थांबा. तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती, सर्वजण कॅबिनेट मध्ये होते. कॅबिनेट संपलं लगेच आम्ही इथे आले. एक दोन मुंबईच्या आमदार होणं, मुंबईच्या मंत्री होणं काही गुन्हा आहेत का? हे तुम्ही एक मिनिट तुम्ही जे वारंवार सांगता ते भवन कस्टसन हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काही गुन्हा आहे का? नाही, बिझनेस मध्ये नाही आहे. एक मिनिट मी तुम्ही असं तुम्ही बोला, तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून एक मिनिट वडेट्टीवार साहेब, तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून कोणाने ते असला पाहिजे हा मी पण सहमत आहे. तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या, तुमच्या ते विषय ते मांडा. माझी रिक्वेस्ट आहे. सन्माननीय मंगलप्रभात लोहाजी, मला वाटतं नाही आपण काय ऐकलं मला माहित नाही, पण आपल्या बिझनेस बद्दल कोणी उल्लेख केलेला नाही, अजिबात नाही. नाही ना, कोण म्हणाले? गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. त्याने असं म्हणाले की कोणतरी शेतीविषयक असला पाहिजे. अध्यक्ष महोदया, मी ते अध्यक्ष महोदया हे जे सुधीर भाऊ परवानच्या दिवशी दुर्दैवाने तुम्ही बीएससीला नव्हता. तुम्ही बीएससीला त्या दिवशी पाहिजे होता, तुम्ही असतात ना. त्या दिवशी हे अनेक विषय मी मांडले आणि तिथे असणाऱ्या सगळ्याच लोकांनी त्याचं समर्थन केलं. सगळ्यात काय एक प्रथा काय पडून गेली की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही, म्हणून एकानंच कोणीतरी बसायचं, बाकीच्यांनी बसायचं नाही. कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही? असतं. आणि म्हणून हे काय चाललंय, कृषीवर चर्चा चालली, कृषी मंत्री नाही, फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही? असायला पाहिजे. जलसंधारण मंत्री असायला पाहिजे. तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे. असे संबंध असले पाहिजेत. लोढा साहेब, तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण ही चुकीची प्रथा आहे, हे चुकीचं पडतंय एवढंच आम्हाला म्हणायचं. अरे अध्यक्ष महोदय, मी एवढंच म्हटलं की तुम्ही मातीतल्या तिथे नाही तर जंगलातली सिमेंटच्या जंगलात एवढंच माझं उल्लेख होता. मी व्यवसायासाठी अजिबात नाही, अजिबात. हो, तुमची तारीफच केली आम्ही, तुम्ही तारीफच केली आम्ही. तुम्हाला तुमचं अभिनंदन केलं आम्ही. कोणाला बोलवत आहे आता? काय बोलायचं? येत आहेत ना, राठोड साहेब येत आहेत, बोलवलंय, पाठवलं. अरे राज्यमंत्री तरी किमान, हा आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे, सचिव तरी बोलवा. आपण ऑलरेडी मेसेज दिला, 10 मिनिटांमध्ये सर्व येतील. तुम्ही माझा रिक्वेस्ट त्यातून करू शकत नाही, सभागृह तुम्ही त्यातून करू शकत नाही. आम्ही बसलेला इथे मंत्री प्रतिनिधी बसलेले ते ज्येष्ठ त्यांच्या सन्मानासाठी ते कृषी मंत्री किंवा राज्यमंत्री येतात, 10 मिनिटात येतात. तोपर्यंत सुरू करा, माझी रिक्वेस्ट आहे प्लीज. हो, आम्ही विरोधी पक्ष नेता राहिलोय महाराष्ट्रामध्ये. मी पण, तुम्ही 7 वेळा, मी पण 6 वेळा झालं. तुम्हाला सांगतो मंत्री महोदय, असं कधीच झालं नाही.
तुम्ही इतिहास काढा. किमान कॅबिनेट नाही तर राज्यमंत्री. झालं ना, संपले ना कॅबिनेट. तुम्ही आलात ना, तुम्ही आलात तसं ते मंत्री यायला पाहिजे. आता मला कृषी विभागाने काढलेल्या जीआरवर बोलायचं आहे. कोण नोंद घेईल? काय नोट घेताय तुम्ही? काय जीआरची नोट घेणार? हो, इतकं असं नाही होत. तुम्हाला जरा समजून घ्या. आम्ही काय तुम्हाला जाणून बुजून असं बोलत नाही की आम्हाला कुणाला तुम्हाला काही हे करायचं नाहीये दिवसात. असं कसं चालेल? एक सचिव नाही, उपसचिव तरी नाही त्या जीआरची नोंद करून घ्यायला. आणि मागच्या वेळेस एवढं असं आम्ही बोलायचं म्हणजे कोणा दिवाळी वेळ पाहून बोलायचं काय या सभागृहाच्या? 10 मिनिटं सभागृहात तकूर करा. नाही हे काही आपला अध्यक्ष महोदय बरोबर नाही. बोलवलं आहे 10 मिनिटं देत ना 10 मला मिनिटं देत आहे. अध्यक्ष महोदय मंत्री महोदय म्हणाले त्या ठिकाणी की कॅबिनेट चाललेली आहे. काय या महाराष्ट्राच्या विधानसभेपेक्षा कॅबिनेट मोठी आहे की आपलं सदन मोठं आहे? मला त्याचं उत्तर देता का आपण? देता का उत्तर? मंत्री महोदय मगापासून सांगतो कॅबिनेट चाललंय, कॅबिनेट चाललेली आहे. शेतकरी दुर्लक्षित आहे या सरकारसाठी हे सांगा. शेतकऱ्याचा अपमान आहे. 10 मिनिटं ते तुमचे मंत्री अपमान करतात, तुमचे आमदार अपमान करतात आणि आता सरकार अपमान करायला निघालं. सर्वजण ज्येष्ठ आहे, ते तुमचा सन्मान आहे, मान आहे. ते 10 मिनिटाचे आता असं आपण करू. एक मिनिट पटोले साहेब, आपण असा करू शकता. ते येतात त्यापर्यंत त्यांना थांबावं, नंतर कोण बोलू ते 10 मिनिटात येतील. नाही तर ते सुरू करा मॅडम. आपण आपण सभा तहकूब करू शकत नाही. सभा आपण तहकूब करू शकत नाही. आपण सुरू करावं आपली. सचिव काय करायचं? साहेब चालू करा. नाही 10 मिनिटं आहेत तर मंत्री महोदय बसलेले आहेत ना. मंत्री महोदय बसलेले आहेत. आम्ही चालू द्या, आम्ही ऐकत आहे ना. मी 15 मिनिटांमध्ये पोहोचलो. 15 मिनिटात मी टॉपिक हे सांगू नका हो तुम्ही. आमच्या नाही इथे सचिव मंत्री पाहिजे. अरे हे काय पद्धत आहे का हे बोलायची? तुम्हाला मंत्री पाहिजे की आमदार पाहिजे? अरे काय अरे एक सचिव पण नाही, उपसचिव नाही. चुकीचं होऊ नये. सन्मान्य माझे मित्र योगेश सागरजी म्हणाले की भास्करराव भाषण केलं, उभाटाचा एकही आमदार नव्हता. सांगायची गरज नव्हती, परंतु चुकीचं माहिती येऊ नये म्हणून सांगतो. आपल्या सदनाचे ज्येष्ठ सदस्य आमचे प्रतोद सुनील प्रभू यांचे वडील स्वर्गवासी झाले आणि त्यामुळे ते अचानकपणे सगळे गेले. एवढाच त्यातला फक्त खुलासा. बाकी खुलासा करायचा काय का? कृषी आहे का? गृह आहे गृह. चालू करा. 10 मिनिट सभागृह स्थगित करा. तुम्ही चालू 10 मिनिट सभागृह स्थगित करा. असं अनेक वेळा सभागृहात पहिल्यांदा नवीन प्रथा. त्या ठिकाणी तुमच्या हातून त्या पवित्राच्या सभागृहामध्ये तुमच्या हातून कुठलीही चूक अशी रेकॉर्डवर येता कामा नये की शेतकऱ्याप्रती तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हे कामकाज रेटून नेण्याचं काम करू नका. असं काही चुकीचं पाहायला पडेल आणि तुमचं नाव कृषी शेतकरी शेतीप्रधान राज्यामध्ये काही नाव घेतलं जावं अशी आमची अपेक्षा राहील. तुम्ही तिथे बसून 10 मिनिट सभागृह तहकूब करा. मंत्र्यांना बोलवा, सचिवांना बोलवा, आपण सुरू करू. चालू करा विजय भाऊ. असं होतं का हो काहीतरी? असं काय करताय तुम्ही मित्रा? हो शिवधारे साहेब, असं नका करू.
हरीश भाऊ थांब ना जरा. चला. चालू करा विजय भाऊ. येतात 10 मिनिटात निरोप नाही, पाठवला. मी निषेध तुमच्या या सभागृहामध्ये कृषी मंत्री, राज्यमंत्री त्या गॅलरीमध्ये अदृश्य जरी असली तरी त्या गॅलरीमध्ये या संबंधित एकही माणूस नाही, एकही अधिकारी नाही. हा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अवमान आहे. सभागृहात चर्चा सुरू असताना बच्चू कडू तिकडे महत्वाचा. सगळे अधिकारी पण तिकडेच आहेत. सगळे अधिकारी पण तिकडेच आहेत. म्हणजे सभागृहापेक्षा ती बैठक महत्वाची वाटली तुम्हाला. बोला तरी रेकॉर्डवर आणा. देशमुखजी रेकॉर्डवर आणा बोलून. हे रेकॉर्डवर आणा ऑफिशियल बोला की ते सुरू असल्यामुळे इकडे नाही म्हणून. म्हणजे चांगला मेसेज जाईल. अध्यक्ष महोदया, करा विजय भाऊ. हे करा. चर्चा आता करा. यासाठी आला असं म्हणून आम्ही मंत्री आले. की लाज लज्जा लाज लज्जा शरम काय सगळं गुन्हेगारी ठेवलाय. इतकं बेशरम किती वेळ आलेला. आणि त्यामुळं मला या संदर्भात काय तुम्ही बोलणार आहात? नाही, आपण सुरू करा ना. आपण बोलताय अतिशय महत्वाचा विषय आहे. मगाशी आपण सांगितलं की लगेच चालू करायला पाहिजे. सभागृहाचा म्हणजे वेळ घालू नका. आपण बोला आपण. कोणापासून मी आहे ना, अध्यक्ष म्हणून बसलोय ना मी. आपण माझ्याकडे बघून बोला. असं करा, बाकीच्यांना जाऊ द्या, आपण दोघेच बोलू. चालतंय, मला काय अडचण नाही. आपण बोला साहेब. बोला. त्यालाही जाऊ दे. अध्यक्ष महोदय, मी आपण बसून घ्या. आपले सिनियर सदस्य बोलतात. आपण बसून घ्या. साहेब बोला. आपण बोला. आपण बोला साहेब. बोला आपण. साहेब आपण बोला. साहेब आपण बोला. अध्यक्ष महोदय, कारण खरं म्हणजे इतके वर्ष झाले आम्ही सभागृहात पाहतोय. सुधीरभाऊ सारखे ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी बसलेत. किमान त्या खात्याचा मंत्री नसेल तर ते त्यावेळेस 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी सभागृह तहकूब झालेला आहे. आणि ठीक आहे, तुमची आता मी शब्द कोणता वापरावा, ही दादागिरी, ही हुकुमशाही पद्धत, सभागृह कामकाज अशी पद्धत कधीच नव्हती. आणि याला तर पुन्हा दुसरा नवीन शब्द असा आहे की बेमुरवतखोरपणा जो आहे तो इथे दिसतोय. बेजबाबदारपणापेक्षा बेमुरवतखोरपणा. इतकं शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न सुरू असताना तिकडचे सदस्य बोलतील सन्माननीय, इकडचे बोलतील. त्या खात्याचा मंत्री जवळपास त्या संबंधित पणन नाही, जलसंधारण नाही, जलसंपदा नाही, कृषी नाही. म्हणजे जे विषय विरोधकांच्या प्रस्तावात आहे त्यातील एकही खात्याचा मंत्री असू नये. आणि फक्त झालं ते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी चर्चेला